मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल भोपाई कट्टावर। तर आज आपण अक्षय तृतीया या सणाबद्दल थोडं जाणून घेऊया। अक्षय तृतीया याच्याबद्दल आपल्याला खूप काही माहिती असेलच, पण आपली जी नवीन पिढी आहे त्यांना एवढं माहिती नसतं या सणाबद्दल। तर आज मी काही प्रश्न आणले आहे जे मला असं वाटतं की आपल्या पिढीला जाणून घ्यायचे आहे। तर आज आपल्या सोबत आले आहे श्री चंद्रकांत गैरे गुरुजी। यांच्याबद्दल तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, हे भोपाळात काय पुरत्या प्रदेशात खूप प्रसिद्ध आहे। तर आज हे आपल्याला काही माहिती सांगणार या सणाबद्दल। तर गुरुजी, माझा तुमच्याशी पहिला प्रश्न हा आहे की अक्षय तृतीया याचं आध्यात्मिक महत्व काय आहे? अक्षय तृतीया किंवा त्याला हिंदीत आखाजी असं पण नाव दिलेलं आहे। ह्या दिवसापासून सतयुग समाप्ती होऊन त्रेतायुगाला प्रारंभ होते, हा त्याचा एक आध्यात्मिक महत्व आहे। तर त्याप्रमाणे अक्षय तृतीया हा त्याचा आध्यात्मिक महत्व आहे। अच्छा, तर गुरुजी या दिवसाला 3.5 मुहूर्तांपैकी एक का मानले जातं? आपल्या इथे 3.5 मुहूर्तांपैकी जे मुहूर्त आहेत त्यात वसंत पंचमी, दसरा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया असे 3.5 मुहूर्त आहे। हा अक्षय तृतीया हा शब्दानेच तुम्हाला त्याला लक्षात येईल। अक्षय म्हणजे ज्या गोष्टीचं क्षय नाही होत, म्हणजे आपण काही पण काम केलं ह्या दिवसापासून की त्याचं क्षय नाही होत, म्हणून त्याचं नावच आहे अक्षय तृतीया। म्हणून ह्याला 3.5 मुहूर्तामध्ये त्याची गणना केलेली आहे। पण गुरुजी, तुम्ही 4 सणाचे नाव सांगितले, तर त्याचे 3.5 मुहूर्त कसे झाले? असं आहे, अक्षय तृतीया, दसरा आणि गुढीपाडवा हे 3 सबंध मुहूर्त आहेत आणि वसंत पंचमी हा अर्धा मुहूर्त घेतला जातो। याप्रमाणे त्याला 3.5 मुहूर्त। पुराणानुसार या दिवसाशी कोणत्या कथा जोडलेल्या आहेत? एक तर भगवान परशुरामाचा जन्म, माता रेणुकेच्या गर्भातून भगवान परशुरामाचा जन्म झाला आणि ते अजूनही चिरंजीवी आहेत। ते सप्त चिरंजीवींची नाव पण घेतो, अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमान, श्रीकृष्ण, कृपः परशुरामश्च सप्त इति चिरजीविना। तर त्यात हे 7 चिरंजीवीपैकी परशुराम जे आहे ते सप्त चिरंजीवी आहे आणि त्यांनी 17 क्षत्रियविहीन या पृथ्वीला केलं होतं। आणि एक ब्राह्मण होता, तो ह्या दिवसाला दर अक्षय तृतीयाला दान धर्म करत असे आणि पुढचा जन्म त्याला राजाच्या रूपात मिळाला आणि मग त्यांनी ऐश्वर भोग केलं आणि ह्याप्रमाणे ह्या दिवसाचं महत्व आणि ह्या कथा या मागच्या आहेत। अच्छा, या दिवसावर कलश दान करायचे काय महत्व आहे? कलश नाही म्हणू शकत आपण, कुंभदान आहे। त्याच्यात 2 प्रकारचे दान आहे, एक पितृतृप्त्यर्थ आणि एक देवांच्या तृप्त्यर्थ। असे मातीचे कुंभ आणायचे आणि देवाला उन्हाळ्यात आपल्याला तहान लागते की नाही, त्याप्रमाणे आपले जे पितृ आहेत त्यांना पण पाणी पाजतो, तर त्यांच्यासाठी त्यांच्या प्रित्यर्थ त्या कुंभाला गंधाची बोटं वगैरे ओढून त्याच्यात पैसा, सुपारी, गंध टाकून आणि त्याच्याबरोबर अन्न, फळ ह्या सर्व वस्तू त्या ब्राह्मणाला त्या पितृंच्या उद्देशाने दान केलं जातात। त्याचप्रमाणे वसंत, दामोदर, माधव म्हणजे देवाच्यासाठी पण ते दान आहे। लोकांना फक्त पितृतृप्त्यर्थच माहिती आहे, पण ते 2 कुंभ सांगितलेले गेले आहेत तिथे, एक देवाच्या तृप्त्यर्थ आणि एक पितृंच्या तृप्त्यर्थ, असे 2 कुंभ दान केले जातात। अच्छा, तर महाराष्ट्रात चैत्रगौरी विसर्जनाचा आणि अक्षय तृतीयाचा काय संबंध आहे? आपल्या इथे गुढीपाडव्यानंतर तृतीयेच्या दिवशी आपण प्रत्येक घरामध्ये चैत्रगौरीची स्थापना करतो। ती देवालयात चैत्रगौर असते, म्हणजे अन्नपूर्णा जी असते तिला आपण चैत्रगौरीच्या रूपात वेगळ्या चौरंगावरती तिला पाळण्यात, तिला डोलोनोत्सव वगैरे पण असं म्हणतो आपण, आणि तिला पाळण्यात बसावलं जातं आणि ती महिनाभर तिथे तिची आपण पूजा करतो। महिन्यातून 1 दिवस आपण सवाष्ण बोलावतो, तिला जीव घालतो आणि हळदी कुंकाच्या निमित्त सवाष्णी बायकांना बोलावतो आणि अखंड सौभाग्य प्राप्ती करता हा सण असतो। तर त्याची समाप्ती अक्षय तृतीयाच्या दिवशी असते। तर ती महिनाभर ती त्या दिवशी त्याच ठिकाणी बसते आणि अक्षय तृतीयाला पुन्हा तिला डाळ करंजीचा नैवेद्य दाखवून आणि मग दुसऱ्या दिवशी ती वापस आपल्या देवाला स्थानापन्न होते। खूप छान माहिती दिली। आणि आता म्हणजे आपलं जे सोने खरेदी करायची परंपरा आहे ती सुरू का झाली असावी? एक तर बाजारवाढ म्हणू शकतो आपण,
पण पाहिलं तर गुरुपुष्यामृत जो योग आहे, आपल्या इथे 27 नक्षत्र सांगितले गेलेले आहे. पहिलं नक्षत्र अश्विनी आणि शेवटला नक्षत्र रेवती, असे 27 नक्षत्र आहे. आणि त्यात पुष्य नक्षत्र एक येतो, त्या दिवशी चंद्रमा कर्क राशीत असतो. तर गुरुवारच्या दिवशी जेव्हा पुष्य नक्षत्र येतो त्या दिवसाला गुरुपुष्य असं नक्षत्र नाव दिलेलं आहे. तर त्या दिवशी जर आपण सोनं घेतलं तर ते वृद्धिंगत होतं, त्याच्या मागचा हा हेतू. पण आज आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी अक्षय तृतीया आली की लोक म्हणतात गाडी घ्या, पण त्याचा मागचा हेतू हाच आहे की त्याचं नावच आहे अक्षय. जे आपण सोनं घेऊ ते वाढेल, त्याला कमतरता नाही येणार, ते अक्षय आहे ना, कारण त्याचा क्षय होणार नाही आणि ते वृद्धिंगत होईल, म्हणून ते सोनं त्या दिवशी खरेदी करायचं. अच्छा, तर गुरुजी, शेतकरी वर्गासाठी हे दिवस कसं महत्वाचं असेल? जसं आपण महाराष्ट्रात पोळा आपण आपल्याला लक्षात आहे, पोळा दिवस, पोळ्याच्या दिवशी त्या बैलाला सजावतात, पण त्या बैलांच्या माध्यमानेच आपण शेती करतो. तसंच शेतकऱ्यांकरता ह्या दिवशी ते आपल्या शेताला त्याची पूजा करतात, त्याचं नांगर करून, त्याचं व्यवस्थित सकाळी उठून जाऊन त्याचं पूजा पाठ करून, कारण आपल्याला चांगलं बीज उत्पन्न व्हावं, त्यातनं चांगलं आपल्याला धान्य उत्पन्न व्हावं, म्हणून त्या भूमीची वंदना आहे. म्हणून ते शेतकरी त्या दिवशी जाऊन त्या भूमीची वंदना करतात, त्याची प्रार्थना करतात. आणि असं पण म्हटलं गेलं आहे की आपण जे बीज रोपण करतो ते अक्षय तृतीयाला जर पेरणी केली तर ते जास्त फळात आपल्याला त्याचं फळ प्राप्त होतं. म्हणून सामान्यतः भाजीपाला वगैरे जे आपण पेरतो ते अक्षय तृतीयाच्या दिवशी पेरले पाहिजे बिया वगैरे, तर त्याचं फळ जास्त प्राप्त होतं. तुमच्या लहानपणीतली अक्षय तृतीयाची सर्वात आठवणीतली गोष्ट कोणती? आठवणीची गोष्ट म्हणजे घरी करंजी, पन्ह हे सर्व तयार व्हायचे. लहान पोरांना तर खाण्यापिण्याची मजा असते, म्हणून ते कौतुक असायचं की चला आज आपल्याला करंजी खायला मिळणार, पन्ह प्यायला मिळणार, या तऱ्हेच्या एक आनंदाची बातमी असायची. आणि घरी हळदी कुंकू वगैरे होत असे, लोक येत असे, त्यामुळे हा एक समारंभात आणि लहान पोरांना त्याच्यात आनंद असतो. त्यामुळे मग तुमचा आवडता पदार्थ कोणता होता? आवडतं पदार्थ त्यावेळेस करंदीच असते, पन्ह आहे. कारण एक पन्ह जे आहे ते औषधी दृष्टीने पण, कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला ऊन लागतं वगैरे, म्हणून त्या पन्हाचं फार महत्व आहे. आंब्याच्या पन्हानी ती कुणाला जर समजा ऊन लागलं असेल, लू लागली असेल, तर त्या आंब्याच्या पन्हानी ती नाहीशी होते, म्हणून ते एक औषधिक पण आहे. आणि तो पेय पदार्थ आहे सुरेख, आणि ग्रहण करायचं. आणि करंजी पण असते, डाळ पण असते त्याच्यावर. जर कोणाला या दिवशी आपलं नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा गृहप्रवेश कार्य करायचं असेल तर त्यांनी कोणती काळजी ठेवावी आपल्यावर? तसे वास्तूचे मुहूर्त जे आहे ते नक्षत्रांच्या वर्गीकरणावरती आधारित आहे. काही लोक असं समजतात की हे 3.5 मुहूर्त आहे, त्यापैकी आपल्याला काही मुहूर्त पाहायची गरज नाही, आपण त्या दिवशी आपण सुरुवात करतो. पण असं नव्हे, वास्तूचे मुहूर्त जे आहे ते प्रत्येक मनुष्याच्या राशीप्रमाणे त्याला लाभलं पाहिजे. अग्नीची आहुती आहे त्या दिवशी, अग्नी पृथ्वीवर आहे की नाही, आहुती शुभ ग्रहात आहे की नाही, ह्या सर्व वस्तू बघितल्या जातात. आणि अक्षय तृतीया ज्या दिवशी जर मुहूर्त असला तर ज्याला म्हणतात ना आपण की सोने पे सुहागा, असं जे आपण म्हणू शकतो की तो अक्षय, कारण त्याचं नावच आहे अक्षय, त्यामुळे ती वास्तू तुम्हाला शुभकारक होईल, कल्याणकारक होईल. आणि अक्षय, त्याच्यात तुम्ही अक्षय वर्षापर्यंत सपरिवार सकुटुंब राहू शकता, सुखपूर्वक राहू शकता, म्हणून त्या दिवसाचं फार महत्व. आजच्या धावपळीच्या युगात कोणाला वेळ नसतं पूजा करायचं, तर त्यांनी या सणाला साजरा करायचं म्हणजे पद्धत कशी बदलावी? मुख्य तर आपल्या पितृ उद्देशाने आणि देवाच्या उद्देशाने कुंभदान ह्याचाच फार महत्व आहे. आणि आजच्या नवीन पिढ्याला हे लक्ष दिलं पाहिजे की आपण आपल्या पितृंकरता एरवी आपण काय करतो त्यांच्यासाठी, तर त्यांचं स्मरण ठेवून की त्यांना त्यांच्यासाठी आपण हे कुंभदान करत आहोत. त्यांना त्या जीवात्म्याला शांती मिळो, त्यांना पाणी मिळो, ह्या दृष्टीने तो कुंभ त्यांना दान करायचं आहे त्यांच्या प्रित्यर्थ, आणि देवालाही ते दान करायचं आहे. ही नवीन पिढीला माहिती असलं पाहिजे की तो कुंभदानाचा विधी फार महत्व आहे. आणि उदकुंभ दान आणि वस्त्रदान, कारण जी पण वस्तू दान तुम्ही त्या दिवशी कराल ती दुप्पट पटीने वाढते, कारण त्याचं नावच अक्षय आहे. तर त्या जो दान तुम्ही द्याल त्याचं क्षय न होता ते तुम्हाला दुप्पट पटीने प्राप्त होईल. आणि म्हणून आपल्या पितृंचं स्मरण करून
वर्षातून एकदा तरी त्यांना आपण पाणी पाजण्याचा प्रयत्न तर एवढं करू शकतो, पण त्यांच्याकडनं आपल्याला एवढं मिळालेलं आहे तर पण त्यांची कृतज्ञताच्या रूपात त्यांना आपण कुंभदान करून त्यांची आत्म्याला शांती करता हा तो प्रयत्न करू शकतो. अच्छा, कुंभदान हे कसा आणि कुठे करायचे? कुंभदान त्याची पूजा घरीच असते. घरी पत्रावळीवरती गहू ठेवून त्याच्यावरती त्या कुंभाला गंधाची बोटं ओढायची, त्याच्यात पाणी भरायचं, त्याला सूत्रवेष्टन करायचं, त्याच्यावरती आंबा काही फळ वगैरे ठेवून आणि त्याचं पूजन आहे आणि तिथे संकल्प आहे, तो संकल्प उच्चार करून आणि जे आपण ब्राह्मणाला द्यायचं आहे त्याला तुम्ही जर घरी बोलावू शकता तर त्याला घरी बोलावून त्याची पूजा करायची गंधक्षत फुलांनी आणि त्याचा संकल्प आपला संकल्प करून त्या ब्राह्मणाच्या गोत्राचा आणि नावाचा पण संकल्प करून आणि त्याला ते कुंभदान करायचं. तर घरी शक्य नाही आहे ब्राह्मण बोलावणं किंवा वेळ नाही आहे, तो ब्राह्मण घरी नाही येऊ शकत, तर मंदिरात जाऊन जिथे ब्राह्मण असतात तिथे त्यांना तो कुंभदान करायचा. देवतांच्या नावाने कुंभदान करताना हा संकल्प म्हणायचा, श्री परमेश्वर प्रीत्यर्थम वसंत माधव देवता प्रीत्यर्थम ब्राह्मणाय उद कुंभदानम अहम करिष्ये. आणि कुंभदानाचा मंत्र आहे, एष धर्म घटो दे दत्तो ब्रह्मा विष्णु शिवात्मकः अस्य प्रदानात सफला मम संतु मनोरथाः. हा मंत्र म्हणून ब्राह्मणाला कुंभदान करायचा. तर पितृतृप्त्यर्थ कुंभदान करताना संकल्प आहे, मम पितॄणाम अक्षय तृप्त्यर्थम उदकुंभ पूजनम तदंगम उदकुंभ पूजनम ब्राह्मण पूजनम उदकुंभ दानम करिष्ये. असा संकल्प करून आणि कुंभ देताना हा मंत्र म्हणायचा, एष धर्म घटो दत्तो ब्रह्मा विष्णु शिवात्मकः अस्य प्रदानात तृप्यन्तु पितरोपि पितामहाः गंधोदक तिलैर्मिश्रम सान्नम कुंभम फलान्वितम पितृभ्यः संप्रदास्यामि अक्षय मुपतिष्ठतु. अच्छा, तर जे अक्षय असतं, अक्षय म्हणजे त्याचं क्षय होत नाही. हा, तर आपल्यातले कोणते असे चांगले गुण आपण अक्षय ठेवावे आणि कोणते वाईट गुण आपण सोडले पाहिजे, पण आणि ते कसे सोडले पाहिजे? पुष्कळ साऱ्या वस्तू विद्यार्थ्यांना झोप सोडली पाहिजे, कारण आजकाल उशिरापर्यंत जागतो आपण आणि रात्री सकाळी उशिरा उठतो, हे चांगलं गुण नाही. त्या दिवशी बस संकल्प करावा की सूर्याचा आपण पक्षी वगैरे बघतो त्या त्यांच्या काही अलार्म लावतात का, पण ते सूर्याचा उगण्याच्या आधीच उठून जातात आणि सूर्यास्ताच्या आधी येऊन आपल्या घरट्यात पोहोचून जातात. तर त्यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे की आपल्याला सूर्याच्या आधी उठायचं आहे. जर सूर्योदयाच्या आधी उठलं तर किती तारे किती प्रकारचे गुण आहेत ते आपल्या आपोआप येतात, काही करण्याची आवश्यकताच नाही. तर त्या दिवशी संकल्प करायचा की आम्ही सूर्योदयाच्या पूर्वी उठू, तर हा एक अक्षय आहे, त्या संकल्पाला भर मिळेल आणि तुम्ही सकाळी उठाल तर त्याचे गुण तुम्हाला कळूनच येतील. तर अभ्यासात मन एकाग्र करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एखादा संकल्प किंवा मंत्र सांगाल का? मंत्र असं काही नाही. सरस्वतीचा मंत्र आहे, आपल्याला विद्याची देवी सरस्वती आहे, गणपती आहे. आपल्या इथे संध्याकाळी शुभम करोती म्हणताना आपण सारे मंत्रोच्चार करतोच, तर त्यात जो सरस्वतीचा मंत्र आहे त्याचं वाचन करायचं म्हणजे मनाला एकाग्रता येते आणि गणपतीचं स्मरण करायचं. शुभम करोती म्हणायची पूर्वीच्या काळी परंपरा होती की संध्याकाळ झाली की देवाजवळ येऊन दिव्यासमोर बसून आणि ते शुभम करोती, रामरक्षा हे सर्व आपलं रक्षण करण्याकरतात असतात. रामरक्षामध्ये आपल्या पूर्ण शरीराचं रक्षण होतं, म्हणून देवाजवळ बसून ते शुभम करोती वरून म्हटलं गेलं पाहिजे. म्हणून त्या सरस्वतीचा मंत्र आहे किंवा गणपतीचा मंत्र आहे, त्या मंत्रांचं वाचन करून आपल्याला एकाग्रता प्राप्त होईल. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पण एक आहे, सोपं आहे आणि कार्तिकेय स्वामींचा तो मंत्र आहे. त्या प्रज्ञावर्धन स्तोत्राचा मंत्राचा पाठ करायचा म्हणजे बुद्धीला वाढ येते. कारण त्याचं सुरुवातीमध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की बुद्धीच्या वाढ करता हा प्रज्ञावर्धन स्तोत्राचं वाचन करावं, त्याचं वाचन आपण करायचं. अच्छा, आणि संकल्प काही घ्यावे का?
संकल्प तुम्ही काही घेऊ शकता, जे संकल्प घ्याल ते अक्षय होतील. हा पण अक्षय तृतीया नावच आहे, तर त्याला बळ पडेल, त्याला आपण ते खंड नाही होणार. हम्म. त्या दिवशी जर आपण तो संकल्प घेतला तर त्याला खंड नाही पडणार. एरवी आपण घेतला तर होऊ शकतं 8 महिन्यानंतर तुम्ही ते सोडू शकता, हा तर खंड पडू शकतो. पण हो. त्या दिवशी आपण अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर तो संकल्प घेतला तर तो अखंडितपणे चालत राहील. परीक्षेच्या वेळी किंवा आयुष्यात कठीण प्रसंगी आपल्याला भीती वाटते, तर आपल्या मनाला शांती मिळवण्यासाठी आपण या सणातून म्हणजे काय शिक्षा घेऊ शकतो, काय शिकवण घेऊ शकतो? असे प्रसंग आले तर ह्या सणाचंच आवश्यकता नाही, एरवी पण तुम्ही करू शकता. जे आपले सारे मंत्र दिलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये. हा आता मी पूर्वी जर सांगितलं की रामरक्षा मंत्र आहे, कुठे पण जातोय भीती वाटते तर भीमरूपी महारुद्र म्हणा, आपली भीती जाईल. हा रामरक्षा म्हणा, आपली भीती नाहीशी होतील. तर ह्याप्रमाणे हे सारे मंत्र आहे की ते आपली भीती नाहीशी करण्याकरता बरेच मंत्र आपल्या शास्त्रकारांनी दिलून ठेवलेले. ते आपण शोधले तर त्यात बरेच मंत्र आहे की त्याच्याने आपली भीती जाईल आणि आपलं मन एकाग्र होईल. जर उपनयन झालेला बटू आहे तर त्याला सर्वात श्रेष्ठ मंत्र म्हणजे गायत्री. ही गायत्री उपनयन संस्कारांच्या आधी त्याला मातेतून एक माता त्याला जन्म देते, पण उपनयन संस्कारानंतर ती गायत्री त्याची आई आहे, ती त्याचं रक्षण करते. म्हणून ब्राह्मणाचं मुख्य दैवत म्हणजे गायत्री. त्याने गायत्रीचा मंत्र जपला की त्याला काही कोणत्याही तऱ्हेची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आणि तो जो चांदवं धारण करतो यज्ञोपवीत, त्याच्यात 9 तऱ्हेचे तेजस्वी देवतांचा वास आहे, 4 वेद आहे. त्यामुळे त्याला जरा भीती वाटली की त्याने नुसतं आपलं जानवं हातात घेतलं तरी त्याची भीती नाहीशी होणार. हा तर गुरुजी, शेवटी तुम्ही आमच्या श्रोत्यांना अक्षय तृतीयेच्या निमित्ताने काय विशेष संदेश द्या? हा जो आता एक स्तुत्य उपक्रम प्रारंभ केलेला आहे, भोपाळी कट्टा ह्या निमित्ताने हे प्रयोजन सुरू झालेलं आहे. आणि त्या माध्यमातून मराठी संस्कृतीचं संवर्धन संरक्षण ह्या दृष्टीने लोकांना माहिती मिळणं हा जो एक उपक्रम सुरू झालेला आहे. त्यात नवीन पिढी त्यांना पण ती माहिती व्हावी की आज नवीन पिढी जी आहे आपली संस्कृतीपासून लांब होत चाललेली आहे, ती वेगळ्या संस्कृतीमध्ये जात आहे, त्यांना ओढून आपल्या संस्कृतीमध्ये आणायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून या नवीन पिढीला पण तुम्ही पुढे आणताय आणि हे एक फार प्रशंसनीय कार्य आहे. असे प्रयोजन होत राहिले पाहिजे. आणि जसं आपण विचारलं की हा माध्यम या सणाबद्दल आपण काय संदेश द्याल, तर ही एक जसं नावच आहे अक्षय तृतीया, ह्या तुम्ही जी काही पूजा वगैरे कराल त्याचं अक्षय पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे. विष्णूंची पूजा ह्या निमित्ताने सांगितली गेली आहे, विष्णूंची पूजा करायची. आणि कुंभदान हा ह्यात सणाचं विशेष महत्व आहे. त्या पितृंच्या तृप्त्यर्थ आणि देवांच्या तृप्त्यर्थ असे 2 कुंभ ब्राह्मणांना दान करायचे. आणि दान पुण्य आपण जे काही दान कराल त्यांचं अक्षय वृद्धी ह्या निमित्ताने होणार आहे. म्हणून आपल्या संस्कृतीच्या संरक्षणाच्या दृष्टीने ह्या सणाला जास्तीत जास्त लोकांनी, एक जास्त वेळ लागत नाही या विधीला करायला, थोडाच वेळ लागतो, पण त्याच्या मागचा हेतू केवढा मोठा आहे आणि त्याच्या माध्यमाने आपल्याला केवढं मोठं फळ प्राप्त होणार आहे हे आपण जाणून घेऊन आणि ह्या सणाची गांभीर्यता एक समजून आणि त्या सणाला आपल्याला साजरा करायचा आहे. धन्यवाद गुरुजी, तुम्ही आपल्या व्यस्ततेमधून आम्हाला वेळ दिला आणि आम्हाला एवढी चांगली माहिती दिली, त्याच्यासाठी खूप खूप आभार. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि याच्यावर कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर याच्याने आमच्या प्रयत्नाला यश मिळू द्या.